Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ में अनाधिकृत होल्डिंग्स के खिलाफ कार्रवाई न होने पर शिकायतकर्ता ने नगरपालिका के राजस्व विभाग प्रमुख की पिटाई करने की घटना घटी है। इसके बाद अंबरनाथ नगरपालिका के कर्मचारियों ने काम बंद कर दिया। अंबरनाथ शहर में वंचित बहुजन अघाड़ी की कार्यकर्ता प्रवीण गोस्वामी पिछले कुछ महीनों से अंबरनाथ शहर में अनाधिकृत होल्डिंग्स के बारे में नगरपालिका से शिकायत कर रहे थे। उनकी शिकायत के मुताबिक नगरपालिका ने कुछ दिन पहले अंबरनाथ में अनाधिकृत होल्डिंग्स के खिलाफ कार्रवाई भी शुरू की थी, लेकिन बाद में प्रवीण गोस्वामी पर इस कार्रवाई को रोकने का आरोप लगा। इस संबंध में जवाब मांगने के लिए गोस्वामी आज अंबरनाथ नगरपालिका के राजस्व विभाग के प्रमुख सचिन गायकवाड़ से मिलने गए। नगर निगम के कर्मचारियों का आरोप है कि उनके बीच बहस के चलते प्रवीण गोस्वामी ने गायकवाड़ की पिटाई की और गाली गलौज की। साथ ही इस घटना के बाद नगर निगम कर्मचारियों ने काम बंद कर प्रवीण गोस्वामी के खिलाफ मामला दर्ज करने की मांग की है। इस बीच प्रवीण गोस्वामी ने दावा किया है कि सचिन गायकवाड़ सबसे पहले उनके पास पहुंचे और विरोध किया। गायकवाड़ के कैबिन से सीसीटीवी फुटेज की जांच करने के बाद कौन दोषी है पता चलेगा। गोस्वामी ने मांग की है कि इसे सामने लाना जाना चाहिए और अगर मेरे खिलाफ कार्रवाई करनी है तो गायकवाड़ के खिलाफ भी अनुशासनात्मक कार्रवाई की जानी चाहिए। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कार्यरत आमचे विभाग प्रमुख सचिन गायकवाड़ यांच्याकडे तक्रारदार प्रवीण गोस्वामी हे वारंवार येतात। त्यांच्या तक्रारीबाबत ते विचारणा करत असतात, परंतु करत असताना कर्मचाऱ्यांना तक्रारदाराने अधिकाऱ्याला शिवीगाळ किंवा मारहाण करू नये हा एक त्यांनी पाळलं पाहिजे होतं। परंतु आज या ठिकाणी सगळ्यांसमक्ष त्यांनी सचिन गायकवाड यांना धमकावलंसुद्धा आणि त्यांना मारहाणसुद्धा केली आहे। त्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही अशा प्रवृत्ती ज्या आहेत, ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावणं, त्यांना मारहाण करणं, अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी कर्मचारी जमा आहेत आणि सचिन गायकवाड यांना त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही समर्थनार्थ इथे जमा आहोत। गेल्या 8 महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता, त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे, जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती, त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती। परंतु ती कारवाई अतिशय मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं। काल करणार होते पण कालसुद्धा त्यांनी केलं नाही। मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारलं असता सचिन गायकवाडांनी उडवाउडीची उत्तरं दिली आणि त्या उडवाउडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले। काय असेल ते सिव्हलसोबत बोला वगैरे माझ्या अंगावरती हात त्यांनी उगारला आणि त्याचा मी प्रतिकार केला। परंतु जे नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले, परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण चूक आहे, कुणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल। जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांना सुद्धा लागू आहे। तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्या विरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। ब्यूरो रिपोर्ट अंबरनाथ उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।